ह्याचा खूप ट्रेंड आहे मुनिया पैठणीचा. हां. ऑल ओव्हर बुट्टी येणार, त्याला आम्ही म्हणतो नाचरे मोर. नाचरे मोर. हे असे बघा डिझाईन नाचरे मोरांसारखं. मस्तच. हां, तिकडे मोर आपल्याला सगळे दिसते ना हो, पूर्ण. बुट्टी पण मोराचीच आहे. ही ओके. पण हँडलूम आहे, पूर्ण हँडलूम हां, पैठणी आहे. हां. ओके. तर हा एक कलर बघा, फार ट्रेंडिंग कलर आहे आता, राधाकृष्ण पल्लू. अशा डिझाईन्स फार वेगवेगळ्या येतात. सुंदर, ती सुंदर वाटते आणि बरोबर आहे. ह्याची पूर्ण डिझाईन वेगळी आहे वेगळी. पदरावरची आणि याची पूर्ण वेगळी आहे. ठळक निळा कलर ही जी आणि आहे ही महाराणी पैठणी आहे. महाराणी पैठणी. महाराणी पैठणी इकडे पूर्ण पण बघू ऑल ओव्हर शकता बुट्टा आहे पदर त्याचा. तुम्ही आणि हा ब्लाउज पीस आहे रेड मध्ये. त्याला ऑल ओव्हर पैठणी म्हणतात पूर्ण. ऑल ओव्हर हो, पैठणी. हो. ओके. 5 ते 6 महिने लागतात बनायला या एका साडीला. एका साडीला. हे बघा ना, याचा पूर्ण पॅटर्न वेगळा आहे. हा बॉर्डर पदर आहे. वर वर्क असतं पदर. पूर्ण ना मला असं शालू कसा असतो तशा टाईपची फिलिंग येते. पूर्ण कम्प्लीट भरलेली साडी पूर्ण आहे. साडी भरलेली आहे. ही पण छान वाटते. ही लावून बघू शकतो हो, काय? हो. खरं तर पैठणी घ्यायला आले पण माझी नजर दुसरीकडेच वळते आता. वाव, मस्त सुंदर कलर आहे. दुपट्टा कधी आपण पैठणीमध्ये इमॅजिन मी तरी कधी नव्हता केला. ऑल ओव्हरचा वाव, हे ग्रीन वर वगैरे पण असं कॉम्बिनेशन खूप छान सगळं वाटेल. याच्यावर जातं. प्लेन मध्ये मध्ये डिझाईन्स आणि हे बुट्टी मोराचा चालला बुट्टा. ना. हा, मोराचा पिकॉक बुट्टी आहे पूर्ण साडीला. पिंक आहे आणि ब्लू आहे. बॉर्डर पण खूप छान वाटते बघा. ही इरकलची ट्रेडिशनल बॉर्डर. टॉप पण शिवू शकता. टॉप पण शिवू शकतो. हो. येस, त्याच्यामध्ये टॉप बसून जाईल हो, ना एक? आरामात. असं थोडंसं 2.5 लॉंग मीटर आहे मध्ये. ते. 2.5 मीटर हो, आहे. हो. ओके. हा, तुम्ही बघू शकता याची लेंथ कम्प्लीट मोठा आहे. असा हँडलूमची नऊवारी बघतोय आपण. खूप एकदम छान मस्त अशी printing फॅब्रिक पण असं. छान आहे याचं. ते सगळे पैठण्या ठेवलेल्या आहेत. वेगवेगळे कलर, वेगवेगळे डिझाईन, म्हणजे मल्टिपल ऑप्शन्स आहेत इथे. नमस्कार, पायल आंबोकर ब्लाउज मध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. आज मी आले लालबागमध्ये. आता झालं असं की माझ्या फॅमिलीमध्ये लग्न आहे आणि त्यासाठी मला खास पैठणी हवी. तर पैठणी कुठे मिळते मी भरपूर माझ्या फ्रेंड्सना वगैरे विचारलं किंवा एन्क्वायरी केली, गुगलमध्ये सर्च केलं की मला पैठणी कुठे मुंबईमध्ये चांगली मिळेल. तर मला माझ्या मैत्रिणींकडून कळलं की लालबागमध्ये काकड पैठणी म्हणून आहे स्टोर. तर तिथे आपल्याला पैठणी मिळेल. इवन त्या लोकांनी पण तिथे घेतलेल्याच आहेत. तर म्हटलं की बघूया, व्हाय नॉट, कारण मला पैठणी घ्यायचीच आहे आणि मला लग्नासाठी पैठणीच पाहिजे. त्याच्यामुळे म्हटलं की मला कुठे रिस्क नाही घ्यायचे, बजेटमध्ये आणि मला अशी आवडणारी पैठणी, हटके पैठणी बघूया की आपल्याला इथे मिळते का. तर मी तुम्हाला दाखवतेस की तिकडे जाऊन मी कोणती पैठणी घेते, म्हणजे मला आवडली तर. नाहीतर मग आपण सगळ्या बाकीच्या व्हरायटी वगैरे पण बघून घेऊया. इथे GW खामकर मसाले आहे, तिथून आपण या फुटपाथ करून चाललोय सरळ. हाऊ मॅप लाव ना जरा, काकड पैठणी म्हणून आपल्याला सर्च करायचं. तर ते मला मी इकडे विचारलं, पण लेफ्ट साईडला आहे बोललं, पण तिथे जाईपर्यंत आपल्याला बघावं लागेल नक्की कुठे आहे काय ते. हे पैठणीचं शॉप मला सजेस्ट केलेलं आहे. आय डोंट नो की कशा पैठणी असेल किंवा कोणती क्वालिटी आणि बजेट काय असेल तो, पण लेट सी. मी एक्सायटेड आहे खूप जास्त, कारण मला लग्नासाठी पैठणी हा ऑप्शन मला वाटतं की माझ्याकडे असायलाच हवा. सो येस. मॅप लावायचा आहे ना? हां, मॅप लाव. ओके, 2च मिनिटात सर. हां, आता आपण थोडंसं जवळ आलो आहे आणि बरोबर 1 मिनिटं दाखवत आता, म्हणजे या साईडला दाखवत आहेत, पण इकडे लालबागचा राजा बसतो. तर हे आपलं लँडमार्क आहे, लालबागचा राजा इथे बसतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला तर या साईडला जायचं आहे ना भाऊ. चला. तर आता आपण या गल्लीतून बाहेर पडलोय आणि जस्ट राईट साईडलाच आहे काकड पैठणी. बघू शकता. शॉपमध्ये आपण व्हिजिट करणार आहोत. आता मला नाही माहीत की कशी साड्यांची क्वालिटी, व्हरायटी असेल, पण मला फ्रेंडनी सजेस्ट केलं, त्याच्यामुळे मी ट्रस्ट ठेवून आली आहे इकडे. आणि यावेळेला म्हटलं की नेहमी आपण अशा नॉर्मली वगैरे साड्या वेअर करतोच, तर म्हटलं की थोडंसं एक पैठणीमध्ये होऊन जाऊ दे, कारण माझ्याकडे आजपर्यंत एकही पैठणी नव्हती. म्हणून म्हटलं की पैठणीमध्ये आपण आपली इन्व्हेस्टमेंट करूया आणि कपाटात एकतरी पैठणी पाहिजेच माझ्या. तर आता आलो आहे आपण इथे. लेट्स सी. नमस्कार दादा. नमस्कार. माझ्या मैत्रिणींनी मला सजेस्ट केलं की इथून तू पैठणी घे, कारण मला हवी होती त्यासाठी. अच्छा. तर मग आपल्याकडे हँडलूम सिल्क पैठणी आहे का? हो, आहेत ना, बरेच आहेत ना. हो. ओके. कारण मला प्युअर पैठणी पाहिजे, कारण त्याच्यामुळे मला तडजोड नाही करायची आहे, कारण मला नक्कीच नक्कीच लग्नासाठी नक्कीच, हवे नक्कीच. त्यासाठी. साक्षी कोण आहे तिथे? तन्मय. हँडलूम, प्युअर सिल्क हँडलूम पैठण्यांचं कलेक्शन दाखव. दादा, माझे ना यूट्यूब चॅनल आहे, तर आपल्या पब्लिकना काय म्हणजे नावाने? पायल आंबोकर ब्लॉग्स. अच्छा. हां. हां. तर मग आपल्याकडच्या व्हरायटीज आहेत त्या दाखवल्या तर चालतील का? म्हणजे मला कळालं नाही कसं. माझं यूट्यूब चॅनल आहे, हां. तर मग त्याच्यावरती मी व्हिडिओज बनवत असते, मार्केट अच्छा. एक्सप्लोरिंग किंवा मग असं साड्यांचे वगैरे वेगवेगळे. ओके. हां, तर मग आपल्याकडे मी म्हटलं आलेच आहे, तर आपल्याकडे व्हिडिओ बनवू शकते का? हो, नक्कीच करू शकता. जर आमचं कलेक्शन तुम्ही ग्राहकांपर्यंत पोहोचवत असाल तर खूप चांगलीच गोष्ट आहे, करू नक्कीच. शकता. मी नक्कीच. सांगतो तन्मयला. नक्कीच. तन्मयला सांग त्यांना अटेंड करायला. मला बेस्ट पैठणी दाखवा. तुम्ही चॉईस करा. येस येस. आणि किती लागणार आहेत तुम्हाला? मला एकच हवी आहे, पण ओके. बघूया आपल्याकडे काय काय कलेक्शन आहे ते. डेफिनेटली दाखवून देते तुम्हाला.
थँक्यू. Thank you. शॉपमध्ये तर आपण आलोच आहोत, पण थोडं खालच्या साईडला तर मला माहीत नव्हतं की इकडे खालच्या साईडला पण यांच्या साड्या वगैरे बघायला मिळणार आहे. तसं खालच्या साईडला जायचं आहे, तर आपण तिथे बघून घेऊया. दादा, आपल्याकडे पैठण्या आहेत ना, भरपूर ऐकलंय तुमच्याबद्दल. हो 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 तर मला म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये लग्न आहे, त्यासाठी Yes. एकदम स्पेशल आणि हटके पैठणी दाखवा आणि एकदम प्युअर. येस बसा ना. Yes. मी तुम्हाला आपल्याकडे प्युअर सिल्कमध्ये स्टार्ट होते 6,900 पासून. ओके, तर मी तुम्हाला बेसिक पासून एक एक सगळ्या व्हरायटीज दाखवून देईल. हरकत नाही. तुम्हाला जे आवडेल ते आपण नंतर बघूयात. नक्कीच नक्कीच. चला, बघून घेऊया कोणकोणत्या पैठणी आहे. कलर तर सगळे भारी वाटतात. कलर्स प्रत्येक याच्यात मिळतील. Okay. मी आधी एक एक पॅटर्न्स बघून घ्या. हे बघा, ही पैठणीमध्ये आपल्याकडे स्टार्ट होतात 6,900. ओके. ठीक आहे. आता ह्याच्यात बघा मोर आहेत, पण मोर आहेत. मोरांमध्ये रंग नाही आहे बघा. हां, आता पैठणीमध्ये कसं असतं, जसं जसं वर्क वाढणार ना हां. तशी तशी रेंज पण बदलत जाते. बरोबर आहे. आता ह्याच्यात बघा काठ पण छोटे आहेत, हम्म. बुट्टी ऑल ओव्हर नसते. हो. ही मशीन मेड आहे. ओके. आणि आमचं एक असं आहे की तुम्ही आपल्याकडे आलात शॉपिंगला, हम्म. आम्ही जे आहे ना ते सगळं क्लिअर सांगतो. म्हणजे जे मशीन आहे त्याला आम्ही मशीनच सांगणार, हां, आणि जे हँडलूम आहे ते आम्ही हँडलूमच सांगणार. बरोबर. कारण आम्हाला इतर पण कस्टमर बोलतात की हँडलूम आणली आहे वगैरे, पण नंतर अच्छा. त्यांना इकडे येऊन माहिती मिळते. एक्झॅक्टली. आणि ते कस्टमरला पण माहीत असणं माहित- गरजेचं आहे बरोबर आहे. खूप जास्त. आम्ही ते तुम्हाला सगळं सांगणार. ओके. आता ह्याच्यात बघा मोर आहेत, मोरांमध्ये रंग आले, हां, कलरफुल आला, मीना Colourful पल्लू आहे, ह्याच्यात हो. नव्हता. हा पण ही छान 8,900ची रेंज आहे. ओके. वाव. आता ह्याच्यात बघा बुट्ट्यांमध्ये रंग आला, हां, काठ पण मोठे झाले, हो, बरोबर. पल्लूचं वर्क वाढलं, आणि बुट्टा जो आहे तो ऑल ओव्हर आला बघा. हो, पूर्ण exactly. साडीवर बुट्टा येणार. खूप सुंदर कलर आहे हा. पिंक आणि हा ब्ल्यूज कलर बोलतात हो ना, हो, सी ब्ल्यू, पण मशीन मेडच आहे. आता आपण ज्या तिन्ही व्हरायटीज बघितल्या मशीन वाल्या बघितल्या, मशीनवाले. ही या आपली हँडलूम. ओरिजिनल हँडलूम पेटंट. ओके. आता आपण हँडलूम बघतोय, त्या दोघांमध्ये फरक लगेच फरक कळेलच आपल्याला. हँडलूम हां. ओळखायची कशी, तुम्हाला जे वर्क पुढून दिसतंय ना हां, सेम टू सेम वर्क मागून दिसतं. ओके. त्याच्या मागे एकही धागा येत नाही. धागा येत नाही. तेच जर आपण मशीनच्या बघितल्यात हम्म. तर मशीन मध्ये ना बॅकला असे धागे येतात, हां, फक्त त्याची फिनिशिंग नसते हां, त्याची, फिनिशिंग जे नसतं. हँडलूमला असते. बरोबर. हँडलूम मध्ये काय असतं, प्रत्येक धागा ना मागे असं गाठीने बांधलेलं असतं. ते पूर्ण कव्हर अप केलेलं Cover आहे. केलं. हा आहे डिफरन्स हँडलूम आणि मशीन वर्कचा. त्याच्यामध्ये कलर्स पण असतील ना यामध्ये आणि यामध्ये? सगळ्या पॅटर्न मध्ये कलर्स आहेत. कलर आहेत हां. ना. ओके. आणि हँडलूम मध्ये आपल्याकडे ऍट अ टाइम म्हणजे 50+ कलर्स अवेलेबल आहेत. ओके. हे बघा इथे हे सगळे कलर्स, 50 पेक्षा जास्त कलर. हे बघा, सगळे तुम्ही कलर्स, बघताय समोर सगळे कलर्स आपल्याला दिसतात. हे एवढे सगळे ओके. पूर्ण रोज त्याचा आहे. ओके. प्लस खाली पण आहेत काही. ही पण हँडलूमच आहे, टिश्यू पल्लू म्हणता याला. टिश्यू पल्लू. हां. ओके. हे पूर्ण पल्लूवरचं काम जकाटचं असतं, साडी ओके. पूर्ण हँडलूमची असते. इकडे कलरफुल सगळे मोर दिसत आहेत आपल्याला. खूप सुंदर वाटतंय ते बघायला, त्याचा पदर. बाकी ब्लाऊज पीस सगळं वगैरे यामध्येच हो हो येणार हो, ना? हँडलूम मध्ये रनिंग ब्लाऊज येतं, ज्या रंगाची साडी त्याच रंगाचं ब्लाऊज येतं त्याच हँडलूम रंगाचं. मध्ये. ही जी आहे ना मुनिया पैठणी आहे. मुनिया पैठणी. मुनिया पैठणी ओके. आता ह्याचा खूप ट्रेंड आहे मुनिया पैठणीचा. हां. ऑल ओव्हर बुट्टी येणार, आणि ही अशी मुनिया म्हणजे काय, बेसिकली हे जे डिझाईन आहे ना ते हम्म. पॅरेट असतात, ओके. ते डिझाईन त्याला मुनिया म्हणतात. हां, आणि हा जो right. पदर आहे, पण ही जी आहे ही मशीनची मुनिया आहे. वेगवेगळी नावं आपल्याला आता पाहायला मिळतात आणि ऐकायला मिळतात. तर हा पण टिश्यू पल्लू मध्येच आहे बघा. त्याला आम्ही म्हणतो नाचरे मोर. म्हणजे नाचरे असे- मोर. हे असे बघा डिझाईन, ओके. नाचरे मोरांसारखं. मस्तच. हा, तिकडे मोर आपल्याला सगळे दिसत ना हो, पूर्ण. बुट्टी पण मोराचीच आहे पण. ओके. ही पण हँडलूम आहे, पूर्ण हा, हँडलूम हा. पैठणी आहे. ओके. तर हा एक कलर बघा, फार ट्रेंडिंग कलर आहे आता, Orange color ना? हो हा. हो. आणि हे नवीन पदर निघालेत, फॅन्सी पल्लू सगळे, ओके. याला म्हणतात फॅन्सी पल्लू. फॅन्सी पल्लू. ओके. भरपूर सारे कलर्स येतात, आणि ह्याची खासियत अशी आहे की काय, प्रत्येक साडीचा पदर वेगवेगळा येणार. हा. म्हणजे अच्छा. आपलं कसं असतं डबल पदर म्हणजे कसा की प्रत्येक साडीचा पदर सेमच येणार, फक्त हम्म. रंग वेगळे. हा. ह्याच्यात तसं नाही, ह्याच्यात प्रत्येक साडीचा पदर पण वेगळा वेगळा येणार. ओके. एक तुम्हाला दुसरी एक साडी अजून सो काढून याच्यामध्ये पदर आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळणार आहेत. दादा आपल्याला दुसरे एक दाखवतात, त्याच्यामध्ये बघूया की कसा पदर येतोय. हा तुम्ही बघितलाच असेल पहिला ऑरेंज साडीवरचा. त्याच्यात राधाकृष्ण पल्लू वगैरे असे भरपूर हे बघा, वाव, राधाकृष्ण पल्लू, अशा डिझाईन्स फार वेगवेगळ्या येतात. सुंदर. ते सुंदर वाटतंय आणि बरोबर आहे. ह्याची पूर्ण डिझाईन वेगळी आहे वेगळी, पदरावरची, आणि याची पूर्ण वेगळी आहे. कारागिरांची कमाल आहे सगळे. हा, ऍक्च्युली ठळक निळा कलर. ही जी आहे ही महाराणी पैठणी आहे. महाराणी पैठणी. महाराणी पैठणी ऑल ओव्हर बुट्टा येतो असा पूर्ण, हा. आणि हा असा त्याचा पदर येणार. महाराणी म्हणजे काय माहिती आहे, बेसिकली हा पदर असतो ना हम्म. त्याच्या वरती आणि खालती असे चक्र वगैरे असतात. सुंदर आहे एकदम. कलांजली महाराणी पैठणी म्हणतात. कलांजली महाराणी पैठणी. हो. तर दादा एक एक आता तर सुरुवात झाली आहे, फक्त दादा आपल्याला दाखवत आहेत. मला कन्फ्युजन खूप होणार आहे की मला कोणती साडी घ्यायची. ऑल ओव्हर बुट्टा येणार, हा. पूर्ण साडीवर बुट्टा येतो. ओके. आणि हे ब्लाऊज पण आहे त्याच्यात, रनिंग ब्लाऊज, कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे. हा ब्लाऊज पीस आहे हो, ना? हा ब्लाऊज बघा, हा संपूर्ण ब्लाऊज पीस आहे याच्यावरचा, कॉन्ट्रास्ट मध्ये. कॉन्ट्रास्ट मध्ये, आणि पूर्ण शाईन आहे साडीला, मेन म्हणजे ब्लाऊज पीसला. तर चटई बॉर्डर तर भरपूर येतात.
ठीक हा, आहे. हा. त्याच्यामध्ये आता हे नवीन काहीतरी आपण तयार केलेलं आहे. ओके. लोटस पण आहेत प्लस मोर पण आहेत. हो. या बघा. पैठणीचं नाव काय? ही लोटस मोर म्हणतो लोटस आपण. मोर पैठणी. इकडे पण पूर्ण बघू all over शकता बुट्टा आहे पदर त्याचा. तुम्ही. आणि हा ब्लाउज पीस आहे रेड मध्ये. हा पण कलर एक चांगला वाटतोय, ट्राय करायला हरकत नाही. छान अशी ब्रॉड बॉर्डर वाटते आणि कलर पण माझ्यावर उठून दिसेल मला वाटतंय. पण तरी आपण बघूया. हा पण एक सुंदर वाटतोय, याचा पदर वगैरे पण खूप आवडला मला. आणि कॉन्ट्रास्टमध्ये रेड ब्लाऊज असा शिवला नाही एवढ्या एवढ्या हाताचा, तरी पण त्याच्यामध्ये एकदम उठून दिसेल. ते आपण अजून बऱ्याच बघणार आहोत, एकावरच मी समाधान नाही मानणार. मला अजून भरपूर साड्या बघायच्या आहेत. आधी जी बघितली ती आपण मशीनची मुनिया बघितली. हा. ही हँडलूमची मुनिया पैठणी आहे बघा. ओके. सुंदर. कलर्स वगैरे याच्यात पण आपल्याकडे जवळजवळ 40+ कलर्स अवेलेबल आहेत आता अच्छा, मुनियामध्ये. ओके. हो, मुनियामध्ये 40 पेक्षा जास्त कलर अवेलेबल आहे. पूर्ण सेकंड section वाला आहे. सेक्शन बघताय एवढे कलर्स अवेलेबल आहेत. बाकी डिझाईन पॅटर्न सगळं सेम सगळं वेगवेगळं. ऑर्डर सेम राहणार. हा. बुट्टी आणि पल्लू ओके. वेगवेगळे येणार. या साडीमध्ये तर तेवढे 40 पेक्षा जास्त व्हरायटीज आहेत तिकडे आणि कलर ऑप्शन्स पण खूप आहेत. आता ह्याच्यात बघा मोराचा पदर आहे, तर हा. ह्याच्यामध्ये वेगवेगळे पदर सेम तसं पण आहे. ग्रीन मध्ये दाखवाल का दादा? ग्रीन. हो, डार्क ग्रीन मध्ये. ग्रीन कलर पण मला खूप आवडतो. हे बघा ग्रीन मध्ये. आता ह्याच्यात बघा डिफरन्स आहे खूप डिफरन्स जास्त पदर मध्ये. ओके. एकदम डार्क हा, डार्क कंच ग्रीन ग्रीन कलर म्हणतो आहे. आपण हो, तसा. हो. मुनिया बॉर्डर. तर ह्याची बॉर्डर बघा दोन्ही साईडला सेम दिसणार. बॉर्डर पण हा, एक्झॅक्टली. ही बॅक साईड आहे, फ्रंट साईड आहे. ग्रीन कलर तसा माझ्याकडे एकही नाहीये. अय्या, काय सुंदर वाटतं हा कलर. मला वाटतं लास्ट वन पेक्षा हा माझ्यावर जास्त शोभून दिसतोय ना. ग्रीन कलर खूपच छान वाटतंय यार, सुंदर वाटतंय. जसा पदर पण छान वाटतंय बघा. मी ही साईडला ठेवते. मला आवडली ना, म्हणजे ही तर मला खूप चांगली वाटते, अशी अट्रॅक्टिव्ह पण वाटते. तर सगळ्यांमध्ये मला छान दिसायचं तर मला काहीतरी चांगलंच हे केलं पाहिजे. बघा ना तुम्ही, काय कलर वाटतंय तो उठून. ही मी साईडला ठेवते. दादा ही साईडला ठेवा. हो हो नक्की. ट्रिपल मुनिया. हा, ती सिंगल मुनिया होती. हा. ह्याच्यात ट्रिपल म्हणजे बॉर्डरला 3 मुनिया आले ओके. असं, म्हणून त्याला ट्रिपल मुनिया म्हणतात. बरोबर. हे 1 2 3 3. बरोबर. आणि हा पदर. पॅरेट आहे त्याच्यावरती. हो, सेम सुंदर वेगवेगळे पदर पदर खूप हो, खूप डिझाईन्स येतात पदरामध्ये. बरोबर. म्हणजे मगाशी दादांनी जसं सांगितलं याच्यामध्ये 40 पेक्षा जास्त कलर ऑप्शन्स आहेत. परत त्यांचा पदर पण वेगवेगळा येणार. तसंच आता याच्यामध्ये रेड कलर काढलाय. आणि आता कसं करतो आपण, काय करतो आता समजा तुम्हाला ग्रीन कलर आवडलाय हो, बरोबर, हो. आणि पदर समजा आता मोराचे खूप असतात, म्हणजे कसं आहे प्रत्येका कलर मध्ये आपण असे वेगवेगळे पदर ठेवू नाही शकत. तर त्याच्यामध्ये आपण ऑप्शन दिलाय की तुम्ही कस्टमाइज करू शकता आपल्याकडे. ओके. अच्छा, हा. कस्टमाइज पण करू कस्टमाइज शकतो. आपण करू शकतो, फक्त त्याला वेळ द्यायला पाहिजे आम्हाला. हा. कस्टमाइजला वेळ लागतो. साधारण म्हणजे आज समजा आपण ऑर्डर दिली तर हा. किती दिवसात आपल्याला ते कसं आहे माहिती आहे, ते कलरवर सगळं डिपेंड असतं. हम्म. तुमचा कलर कसा आहे, मिळेल? ओके. ठीक आहे, कलरवर ते सगळं डिपेंड असतं. हा. जे रनिंग कलर असतात रेड ग्रीन वगैरे, ते तर तुम्हाला 1-1.5 महिन्यामध्ये मिळून जाऊ शकतं. ओके. पण काही वेगळे कलर्स हवेत तर मग त्याला वेळ जास्त लागतो. कारण कसं आहे, लूमवर सगळा धागा चालू असतो हा. नसतो माहित नाही. हा. धागा जर चालू असेल ना लूमला तर ओके. लगेच होईल. कमीत कमी 2 ते 3 महिने आम्हाला आधी द्यावा सांग. 2 ते 3 हा, महिने आधी ते आम्ही सांगावं लागेल. टाइम पिरियड घेतो एक्स्ट्रा, पण त्याच्या आधीच करून देतो. ओके. म्हणजे एका पैठणीसाठी म्हणताय ना हा तुम्ही? हा हा, ओके. कस्टमाइज साठी. कारण तो धागा मेन कसं असतं, आता लूम रिकाम्या तर नसतात. हा. आता तुमचा मेन धागा चालू पाहिजे. तर धागा चालू असेल तर साडी तुम्हाला 15-20 दिवसात किंवा 1 महिन्याच्या आत पण होणार. ओके. पण धागा चालू असेल तर ती आधी लूम रिकामा पाहिजे. मग ती रिकामा झाल्यानंतर मग तुमचा कलर टाकणार त्याच्यात असं. एक्झॅक्टली. ओके. ही मोर पोपट बॉर्डर म्हणून मोर famous आहे. पोपट बॉर्डर. मोर पोपट ओके. बॉर्डर. बघा तुम्ही बॉर्डर बघू शकता याची. हे सगळ्या साड्या आजकाल मशीन मेड मध्ये पण येतात. सिल्क प्युअरच असतं, हा. पण मशीन मेड मध्ये पण येतात. पण हे ओके. पूर्ण हँडलूम आहे बघा. हँडलूम ओळखायची पद्धत म्हणजे बरोबर. दोन्ही ते साईड साईडला सेम. पूर्ण हा सेम आणि लॉक केलेलं असतं, अजिबात धागा बरोबर, निघालेला धागा नसतो. निघालेला नसतो, सेम दिसतं. ते हँडलूमची एक ओळख आहे. हा, त्याचा पण पदर खूप छान वाटतं. आपल्याकडे मोस्टली म्हणजे जास्त लोक काय खरेदी करतात पैठणीमध्ये? कोणती पैठणी जास्त आपल्याकडे चालते? असं काही नाहीये म्हणजे की प्रत्येकाची चॉईस असते, हा. पण बेसिकली आपली ट्रेडिशनल पैठणी आहे जी Traditional 14 मोर पैठणी. पैठणी, डबल पल्लू म्हणतो त्याला, ओके. तो तर रनिंग म्हणजे रनिंग मध्ये. हा. आणि ते कसं ते आजकाल कुठेही सहज मिळत नाही. त्यामध्ये रंग एवढे आहेत आमच्याकडे. बरोबर. हे स्वान बॉर्डर म्हणतो, राजहंस. राजहंस. ओके. राजहंस बॉर्डर. मी अशी फर्स्ट टाइम बघितलं राजहंसवाली बॉर्डर. पूर्ण बॉर्डर अशी भरलेली आहे बघा हँडलूमची. ही हँडलूम लगेच समजते आता. पूर्ण हँडलूम. पदर पण बघू शकता. राजहंस पल्लू. सुंदर कलर म्हणजे दिलेत त्याच्यामध्ये. लाईट पण आहे, परत डार्क पण आहे. सो मल्टी सगळं कलर सगळं. आहे. हो. त्याची ब्रॉड बॉर्डर आहे ना, वेगवेगळ्या कलर पण लाईट आहे. वेगवेगळ्या बॉर्डर्स सगळ्या. पूर्ण फ्लावर्सचा पल्लू दिलेला. पल्लूवरचं काम बघा एकदम सुरेख एकदम. हँडलूमच आहे. हँडलूम.
आता माझ्या डोक्यात फिक्स बसलाय हँडलूम कोणती आणि मशीन आता तुम्हाला कोणी फसवू नाही शकत. एक्झॅक्टली. तर तुम्हाला पण समजलं असेल सगळ्यांना. आता ही पण पैठणी फार फेमस आहे, लोटस पैठणी म्हणतो हिला आपण. हा, लोटस हा, पैठणी. मी तुम्हाला एक मशीनची पण दाखवली होती हो. आणि ही आपली हँडलूमची बघा. साडीला बनायला म्हणजे लोटस पैठणी हा. ज्या आपण ब्रॉकेटच्या ज्या आपण बघतोय हम्म. त्याला कमीत कमी 2 महिने तरी लागतात. एका साडीला? एका साडीला 1.5 महिना 2 महिना. ओके, एका साडीला एका 1.5-2 साडीसाठी. महिने. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की आपल्याला असं वाटतं की अरे हा त्याची प्राइस बघून किंवा हे बघून की एकदम काय असं म्हणजे, पण ती बनवण्यामागची जी प्रोसेस असते किंवा खूप काय तर मेहनत असते त्याच्यासाठी कारागिराला. विचार करा, एक कारागीर पूर्ण 2 महिने एकच साडी विणतोय. ती एकच खूप साडी, मेहनत बरोबर, असते त्यांची त्याच्यात. बरोबर. काल मी ऍक्च्युली एक रील बघितला हा. होता. मे बी आता साड्या अनेक प्रकारच्या असतात, अशी या टाईपची साडी होती. अच्छा. तर कारागीर एक एक धागा असा त्या हो, हो, काढलेली हो. लाकडाची वस्तू होती तसा तिकडून घेऊन मग परत तसा तिकडून घेऊन बरोबर, एक 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 बरोबर, एक बरोबर. भाई साहब. म्हणजे तुम्ही बघताय हे साड्या एवढ्या क्रिएटिव्ह आहेत, एवढ्या कलरफुल साड्या आहेत, म्हणजे कोणती पण नापसंत पडणार नाही अशा वेगवेगळ्या व्हरायटी, त्याच्यामध्ये पण डिझाईन भाई कारागीर मस्तच. टिश्यू पैठणी. टिश्यू पैठणी Okay. पण या हँडलूमच्याच. अच्छा. ह्याच्यात पॉवरलूम पण येतं, ओके. मशीन अशा पण roll येतं का आणि केलेल्या सेमी आहेत? सिल्क पण येतं. म्हणजे रोल का केलेले आहे त्या पैठणी? असं त्यामागचं काही कारण नाही, फक्त दाखवायला प्रेझेंटेबल बरं वाटतं जरा अच्छा, चांगलं म्हणजे असं ही विकत flow मध्ये. घेऊ शकतो हो आपण? हो हो हो, साडीच आहे Okay. ती. अच्छा, म्हणजे पूर्ण एक अख्खी साडी पूर्ण आहे एक ना? अख्खी साडी आहे ती. मला असं वाटलं की आपण फॅब्रिक जसं विकत घेतो कट करून वगैरे, तर तसं तर नाही ना, नाही म्हणून नाही मी नाही, विचारलं. पूर्ण साडी आहे ती. कारण तिथे पण सगळे रोल मध्ये ठेवलेले आहेत साड्या. ओके, ते सगळे पैठणीच आहेत ना त्या? पैठण्याच आहेत त्या सगळ्या, ऑल ओव्हर वगैरे असतात हा, तशा हा, टाईप हा. मध्ये आहेत त्या सगळ्या. याचा कलर बघताय तुम्ही, पूर्ण लाईट आणि असा हा पदर आहे ना, हो, पूर्ण Okay. लोटस पल्लू आहे. पूर्ण एकच असं सर्कल मध्ये डिझाईन आहे. असे पदर फार अवघड आहेत भेटणं. हा, मी फर्स्ट टाइम बघते स्वतः की असं एकच मध्ये अशी पूर्ण डिझाईन रेडी केली आहे, कारण मोस्टली कसं कम्प्लीट पदर भरून येतो, तर हे काहीतरी वेगळं आहे. वाव. आता ही पूर्ण साडी अशी भरलेली आहे. हा, म्हणजे हा. आपण ज्या आधी बघितलं त्यात फक्त बुट्टा वगैरे असं असं होतं. बरोबर. हे पूर्ण साडीवर वर्क आहे, ऑल ओव्हर. हा, तुम्ही बघू शकता, मगाशी आपण बघत होतो ते प्लेन मध्ये होतं आणि त्याच्यावर बुट्टी होत्या, म्हणजे थोड्याशा प्लेन मध्ये होत्या, पण याच्यावरती कम्प्लीट काम केलेलं आहे आणि याचा हा कम्प्लीट असा पदर आहे. याला ऑल ओव्हर पैठणी म्हणतात पूर्ण. ऑल ओव्हर पैठणी. हो. ओके. 5 ते 6 महिने लागतात बनायला या एका साडीला? एका साडीला. ताई, ह्या बापरे. पल्लूची साईज पण बघा किती मोठी हा आहे. हा, बरोबर पल्लू बरोबर. असे काही कधी कधी छोटे छोटे असतात, लहान पण असं असतात. नाही, बनवताना कुठेही कंजूसी केलेली नाही. एक्झॅक्टली. तुम्ही बघू, ऍक्च्युली हा ब्रॉड आहे पूर्ण पदर याचा, तुम्ही बघू शकता, आणि काम पण पूर्ण साडीवर केलेलं आहे आणि बॉर्डर पण एकदम अशी मीडियम आहे, जास्त पण ब्रॉड नाहीये. याच्यामध्ये डिझाईन्स वगैरे वेगवेगळे असतात ना सगळ्या बघा? वेगवेगळ्या असतात. तर आता बरेच ऑप्शन्स आपण बघितले. मला ती ग्रीन साडी तर खूप आवडली, त्याच्यानंतर आपण दुसरे पण ऑप्शन्स हो हो बघूया. हो, मी तुम्हाला दुसरे पण दाखवून देतो. कांजीवरम जे काय आहे ते सगळं ओके. दाखवतो. आपण पैठण्या स्टार्टिंगला मला घ्यायचीच आहे, तर ते आपण बघतच आहोत, पण दादांकडे वेगवेगळे अजून साड्यांचे प्रकार आहेत. जसं आता आपण कांजीवरम बघणार आहोत, तर एक आपण नजर टाकून घेऊया की अजून कोणकोणत्या व्हरायटीज आहेत, म्हणजे इन फ्युचर मला घ्यायचं असेल तर मी पुन्हा 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 इकडे येऊ शकते आणि आपल्या सगळ्यांनाच कळेल की ॲक्च्युअलमध्ये काय काय गोष्टी आहेत. ही कांजीवरम आहे ना? कांजीवरम मध्ये ओके. बघा, हा पल्लू आहे. हां. तर ह्याच्यात काय केलंय, डबल साइड डबल बॉर्डर आहे. ओके. नॉर्मल डबल बॉर्डर मध्ये दोन्ही साईडला प्लेन हा. बॉर्डर येते, पण आपण ह्याच्यामध्ये पूर्ण मीनाकारी टाकली बघा खालच्या बॉर्डर. ओके. तुम्ही बघू शकता, ॲक्च्युली इथे वर पण आहे आणि इकडे खालच्या साईडला पण आहे. ही थोडीशी डिफरंट बॉर्डर हो, आहे हो. याची. ओके. पूर्ण मीनाकारीची बॉर्डर. मीनाकारीची बॉर्डर. कांजीवरम आपल्याकडे 5,900 पासून स्टार्ट होतात प्युअर सिल्क मध्ये. ओके, प्युअर सिल्कमध्ये 5,900 पासून स्टार्ट होतात. आणि हो, इथे सेमी सिल्क साड्यांमध्ये फ्लॅट 20% ऑफ आहे आणि अप टू 10% ऑन प्युअर सिल्क जेन्युन डिस्काउंट. आणि ही ऑफर लिमिटेड टाइमसाठी आहे, 2 मार्च ते 8 मार्च पर्यंत. कांजीवरम मध्ये आता आपण जे बघणार आहोत ते कांजीवरम साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत. हे बघा ना, याचा पूर्ण पॅटर्न वेगळा आहे. हा पदर बॉर्डर आहे. वर वर्क असतं हा. पदर. कांजीवरम मध्ये कसं असतं माहिती आहे, आपल्या पैठणीत कसं असतं, सेम डिझाईन सगळं सेम मध्ये कलर्स भरपूर मिळतात. कांजीवरम मध्ये तसं नसतं, यांच्या डिझाईन पण वेगवेगळे असतात. डिझाईन वेगवेगळे असतात. बॉर्डर, ओके. बुट्टी, हा, पल्लू हा. हे सगळं वेगवेगळं असतं कांजीवरम मध्ये. ओके, हे बघा, संपूर्ण ही बॉर्डर आहे याची आणि बुट्टी work बुट्टी आहे पूर्ण त्याच्यामध्ये. साड्या. त्याच्यामध्ये म्हणजे असं मध्ये प्लेनच येतात ना या साड्या नाही कांजीवरम नाही, भरलेल्या पण आहेत. भरलेल्या पण दाखवतो असतात. दाखवतो. रॉकेट कांजीवरम. ब्रॉकेट कांजीवरम पूर्ण ना, मला असं शालू कसं असतो तशा टाईपची फिलिंग येते. पूर्ण कम्प्लीट भरलेली साडी पूर्ण आहे साडी भरलेली आहे. बघा, आणि याचं फॅब्रिक पण खूप छान आहे Soft आणि आहे. असं एकदम लाईट वेट बोलतो ना तसं, एकदम प्युअर सिल्कच आहे. प्युअर सिल्क. सिल्क प्युअर. हा, याचा ब्लाऊज पीस कोणता येईल? ग्रीन कलरचा. हा, ही पण छान वाटते. ही लावून बघू शकतो हो, काय? हो. खरं तर पैठणी घ्यायला आले, पण माझी नजर दुसरीकडेच वळते आता. वाव, पूर्ण शाईन मारते आला, पूर्ण गोल्डन आणि ग्रीन मध्ये.
तुझे नाव हटके वाटते साडी. वाव. मन तर माझं बदलणार नाही, मन बदलवायचं नाही आहे, मला पैठणीच हवे आहे. पण कांजीवरममध्ये पण एवढं सुंदर ऑप्शन मिळत असेल भाई. पदर बघताय तुम्ही मागून, पण कांजीवरमच आहे. हो हो ही कम्प्लीट डिफरंट आहे, तुम्ही डिफरंट बघू टाईप शकता. मध्ये सगळे कम्प्लीट डिफरंट आहे. डिझायनर पीसेस सगळे. हा, पदर असा फुल भरलेला आहे पिंक आता आणि नॉर्मली कशा कार्ड सगळ्या भरलेल्या असतात ना, हा. हे काहीतरी वेगळं केलेलं आहे बघा. येस, प्लेन आहे. प्लेन कार्ड आणि मध्ये मध्ये डिझाईन डिझाईन आहे. हो, बघा अशा. प्लेन मध्ये मध्ये डिझाईन्स. आणि हे बुट्टी मोराचा चालला बुट्टा. मुलं. हा, मोराचा पिकॉक बुट्टी आहे पूर्ण साडीला. येस. आणि पल्लू पण रिच आहे. हा हा. कलर तर कांजीवरमचा एकदम ट्रेंडिंग कलर असतो. हा, खूप छान कलर म्हणजे वाटतोय. आपण म्हणतो ना पैठणीचा कलर हा, मजेंटा असतो, ओके. हा कांजीवरमचा कलर आहे. कलरचं ऍक्च्युअल नाव काय? हा राणी पिंक मध्ये ऑरेंज असा मिक्स असतो ओके. कांजीवरम. हे पण बॉर्डरलेस कन्सेप्ट मध्ये आहे बघा पूर्ण. हा, पेस्टल शेड मध्ये आहे. आणि बॉर्डरलेस. बॉर्डरलेस. येस, याला बॉर्डर नाहीये, विदाउट बॉर्डर. हो. आणि मध्ये असं थोडीशी ब्रॉड डिझाईन आणि आहे ह्याच्यात याच्या. कसं केलं माहिती आहे आपण, जो बुट्टा दिलेला आहे हा सोना रूपा म्हणतो, म्हणजे गोल्डन आणि सिल्वर. हे सिल्वर आहे बघा पूर्ण, हा, पूर्ण सिल्वर आहे. सिल्वर. आणि हो. हे पूर्ण गोल्ड आहे. गोल्डन. असं गोल्डन आणि सिल्वरचं मिक्स कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन. येस, आणि पदर पूर्ण गोल्डन दिलेला आहे. सोना रूपा. सोना रूपा. कलर पण खूप लाईट छान वाटतोय. जे कांजीवरम मध्ये आपण वेगवेगळे कलर बघतोय, लाईट कलर पण आहेत आणि ब्राईट कलर पण आहेत. गडवाल पॅटर्न आपण आता हे बघतोय. धर्मावरम. ग्रीन आणि पर्पलचं कॉम्बिनेशन आहे. पदर पूर्ण ग्रीन दिसतोय आणि जांभळ्या कलरची साडी. कॉन्ट्रास्ट ग्रीन असल्यामुळे पल्लू असा ग्रीनिश आहे. हा, आणि ब्लाउज पीस पण असा ग्रीन मध्ये ग्रीन येणार कॉन्ट्रास्ट मध्ये. ते कॉन्ट्रास्ट वर डिपेंड असतं सगळं. येस येस. हे बघा, हा प्लेन असा ब्लाउज पीस आहे आणि सुंदर अशी गोल्डन बॉर्डर. पूर्ण ऑल ओव्हर बुट्टा येणार. हा हा. ही बुट्टी पण छान आहेत बघा, त्याच्यामध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारची बुट्टी दिलेली आहे त्याच्यामध्ये. कर्णफूल आणि कुईरी. ओके. ही कोणती साडी आहे आता? हे टिश्यू कांजीवरम म्हणतो. टिश्यू टिश्यू कंची, कांजीवरम. कंचीपुरम. कंचीपुरम. हा. ओके. आता टिश्यू म्हणजे बेसिकली काय असतं, हा. एक धागा जो असतो ना तो जरीचा असतो हम्म. आणि एक धागा जो असतो तो रेशम असतो. ओके. त्याच्यात जरी असल्यामुळे याला एकदम अशी गोल्डन पूर्ण साडीला शाईन येते. मी शाईन बघताय. आणि हा ब्लाउज पीस आहे सुंदर. आणि बॉर्डर पण अशी ब्रॉड आहे Broad थोडीशी. border. येस, एकदम लाईट मध्ये गेली ना, कोणतं असं ओकेजन फंक्शन असेल त्याच्यामध्ये हे एकदम उठून आजकाल दिसेल. रिसेप्शन साठी फार जातात त्या साड्या. ओके. वाव. हे बनारसी आहे बघा. बनारसी. बनारसी. ओके. कांजीवरम आता झालं, आपण आता बनारसी बघ. राणी पिंक कलर आहे. येस, सुंदर आहे. हा त्याच्यात पदर पण आहे ना? पूर्ण मीनाकारी आहे बघा. हा. ह्याच्यात पण सोना रूपा म्हणजे गोल्डन आणि सिल्वर मध्ये काम केलेलं आहे, पूर्ण बारीक काम आहे बघा. हो, बरोबर. सिल्वर. सिल्वर पण दिसते आणि गोल्डन पण हा, दिसते प्लस आपल्याला. मीनाकारी केलेलं आहे. हो. प्रकार आहे, याला म्हणतात इरकल. हे आपण फार ट्रेडिशनल साड्या जसं आपल्या इरकल, पैठण्या हो. असतात हो. तसं हे पण फार ट्रेडिशनल आहे इरकल मध्ये. ओके. आणि आपण ह्या बघतोय त्या सगळ्या ओरिजिनल आहेत, सगळ्या बरोबर? प्युअर सिल्क आहे. सगळ्या प्युअर सिल्क आहेत आणि फक्त ओरिजिनल सगळ्या. हा, फक्त फरक असा असतो हम्म. काही हँडलूम असतात, काही पॉवरलूम असतात, ओके. पण सिल्क जे असतं सेमच असतं सिल्क. ओके. सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे. पिंक आहे आणि ब्ल्यू आहे. बॉर्डर पण खूप छान वाटते बघा. ही इरकलची ट्रेडिशनल बॉर्डर जशी Yes. असली पैठणीची असते ना, हा हा. चटाई बॉर्डर म्हणतात त्याला, तशी ही Okay. इरकलची ट्रेडिशनल बॉर्डर आहे. आपण लेडीज लोक कसं असतं की मेन म्हणजे आपण बॉर्डर बघतो, पदर बघतो, कलर बघतो आणि ब्लाऊज पीस कोणता आहे ना तो बघतो आपण. ह्या मेन गोष्टी सिलेक्टेड असतात ज्या आपण बघत असतो. ही बघा, ही गडवाल आहे. वाव. गडवाल. गडवाल सिल्क. गडवाल सिल्क. ह्याच्यामध्ये काय याची खासियत अशी असते की गडवाल मध्ये त्यांची बॉर्डर हा हा. फार बॉर्डर वेगवेगळ्या बघताय बॉर्डर ना येतात, तुम्ही. फार वेगवेगळ्या. ब्रॉड बॉर्डर आहे आणि इथे पण पूर्ण असं वर्क आहे दिसतं आपल्याला बुटीमध्ये. आणि याच्यामध्ये पण गोल्डन आणि सिल्वरचं आहे. वाव. गडवाल. एक एक असं कलेक्शन आपल्याला बघायला मिळतंय ना, जे मी आजपर्यंत नव्हतं बघितलं. आणि पैठणीच्या निमित्ताने मला अजून बऱ्याच गोष्टी इकडे बघायला मिळत आहेत, त्याचं आता- मला माहिती पण मिळते. तर ही पण इरकलच आहे आणि हा. आता मी कस्टमाइज केलेलं आहे बघा. मस्त सुंदर कलर आहे. पल्लू बघा, हा. म्हणजे असं पैठणी टाईप मध्ये थोडा पल्लू दिलेला आहे त्याला. बरोबर. इथे मध्येच फक्त आपल्याला वर्क दिसतंय आणि पूर्ण हा पल्लू आहे. तो ब्लाउज ब्लाउज पीस पीस आहे आहे. ना? हा, हा पदर आहे पूर्ण. हा. आणि अशी इरकल मध्ये आपण काय केलं, टेम्पल दिली, मोठी टेम्पल बॉर्डर दिली आहे, हो. बुट्टा दिलाय पूर्ण साडीला. ओके. आणि शाईन पूर्ण मारते हो. पूर्ण साडीला.
असा पदरच एवढा अट्रॅक्टिव्ह वाटतोय ना, आणि कलर कॉम्बिनेशन पण छान वाटतं एकदम. सही वाटते ना? कशी वाटते भाऊ कॅमेरामध्ये? मस्त वाटते ना एकदम. पदर पण खूप सुंदर वाटतंय. आणि या साड्या ना अशा थोड्याशा सोडून द्यायचं ना म्हणजे पदर, तर ते पूर्ण डिझाईन पण कळते त्याची आणि समजतं. वाव, बापरे, कन्फ्युजन आहे खूप जास्त. मला बघायच्यात अजून. दादा मला पैठणी पण दाखवा. हो, आणि हो. अजून आपल्याकडे काय काय आहे? कांजीवरम, बनारसी, इरकल त्याच्या झालं, व्यतिरिक्त पटोला इरकल. आहे. ओके, आता आपण इकडे सगळं पैठण्यांचं कलेक्शन तर बघितलं, त्याच्यानंतर कांजीवरम बघितलं, बनारसी वगैरे या सगळ्या काय काय साड्यांचं आपण कलेक्शन बघितलं. त्याच्यानंतर आता आपण पैठणीमध्येच मी पहिल्यांदा ऐकते की धोती, उपरणं आणि आपले दुपट्टे हे सगळं मिळतं यांच्याकडे पैठणीमध्ये, ते पण. तर हे खूप युनिक आहे यार. तर मला बघायला आवडेल की दादा आपल्याला दाखवत आहेत की काय काय प्रकार आहेत त्यांच्याकडे आणि कसं असणार आहे ते. अच्छा, हा दुपट्टा आहे का? दुपट्टा आहे. ओके, सुंदर दुपट्टा आहे पैठणीमध्ये, तुम्ही बघू शकता. वाव. दुपट्टा कधी आपण पैठणीमध्ये इमॅजिन मी तरी कधी नव्हता केला. सी किती सुंदर आणि एकदम प्रॉपर डिझाईन वगैरे त्याची, कलर. हा मुनिया दुपट्टा, मुनिया साडीवर. मुनिया दुपट्टा. ओके, तुम्ही जी ग्रीन साडी साईडला ठेवली ना, त्याच्यावर हा. मस्त जायला त्याच्यावर छान दुपट्टा. वाटते. हो हो, मस्तच. कलर बघतो मी ह्याच्यामध्ये, पर्पल कलर, पिंक कलर, कलर खूप प्रत्येकाच्यात छान आहेत. आहे एकदम. हे फक्त पॅटर्न्स आहेत. हा हा एकदम हेवी, जे आपण ऑल ओव्हरच्या साड्या बघितल्या हा त्याच्यामध्ये दुपट्टा पण आहे बघा. ऑल ओव्हर वर्क, याच्यामध्ये पण वेगवेगळे वर्क येतात हा. ऑल ओव्हरचं. वाव, हे ग्रीन वर वगैरे पण असं कॉम्बिनेशन खूप छान सगळं वाटेल. याच्यावर जातं. येस, मस्तच. मल्टी कलर आहे Multi त्याच्यामध्ये. color मध्ये So, दुपट्टा कशावर आहे. पण जाऊ शकतो. सिल्क मध्येच ते धोती उपरणं, ओके, सोहळं म्हणतो आपण. 16. ते पण पैठणी बॉर्डर मध्ये बघा. हा, पण हे प्युअर सिल्क मध्ये आहे का? ओके. हे धोती उपरणं ना? हो हो, प्लेन आहे पूर्ण आणि धोती. बॉर्डर आहे त्याच्यावरती. हे हो. धोतर आहे आपलं पूर्ण. हो. हे 4 मीटर आणि 2 मीटर असं असतं. उपरणं 2 मीटरचं असतं, हम्म. धोतर 4 मीटरचं असतं. ओके. आता मला बोलता बोलता समजलं की इथे सगळा स्टाफ आहे तो कोकणातलाच आहे. दादा मला विचारते तुमचं गाव वगैरे कोणतं, आणि आता भाऊ शिमग्याला वगैरे जायचं आमचं बुकिंगचं सुरू आहे, तर तेच सगळं. तर दादांकडून कळते की इकडे सगळे कोकणातलेच आहेत. मस्त. आणि तुम्ही कुठले दादा? आमचं येवला, येवला. प्रॉपर आमचं गावच. ओके. अच्छा, हे आपलं जिथे बनतात जिथे साड्या बनतात त्या साड्या, सगळ्यात नाशिक. नाशिक. हो. आता ही कशामध्ये होती? हे दुपट्टा, ऑल हा. ओव्हरचा दुपट्टा आहे. ऑल ओव्हरचा दुपट्टा आहे हा. बघताय तुम्ही किती भरलेला आहे पूर्ण कम्प्लीट. दुपट्टा, शेला. येस. आणि तो आपण पैठणी मधला पण बघितला तुम्ही मगाशी. ह्याच्या नंतर टॉप पण शिवू टॉप शकता. पण शिवू शकतो. हो. येस. याच्यामध्ये टॉप बसून जाईल हो, ना एक? आरामात. असं थोडंसं 2.5 मीटर लॉंग. आहे ते. 2.5 मीटर हो, आहे. हो. ओके. हा, तुम्ही बघू शकता याची लेंथ कम्प्लीट मोठा आहे असा. याच्यामध्ये टॉप आपण पण ते आरामात होईल. मोठं बनवण्यामागचं कारणच ते की याचा हा. काहीतरी युज व्हावा. हा, म्हणजे reuse एकदा व्हावा. शेला म्हणून घेतल्यानंतर ते हा. पडून राहील. बरोबर. आणि ते मोठं बनवल्यामुळे याच्यानंतर टॉप वगैरे पण शिवू शकतो तुम्ही. ऍक्च्युली हे म्हणजे एक बोलतात ना, एक चांगलं सुचवलं आणि त्या प्रकारे केलेलं. तुम्हाला काही नऊवारीचं कलेक्शन दाखवून देतो. म्हणजे भरपूर आहेत. ओके. नऊवारी आम्ही बेसिकली येल्लोच दाखवतोय, कारण हा, हा. आता कसं लग्न सीझन आहे ना, लग्न सीझन आहे. तर हो. लग्नामध्ये येल्लो बघतात, पण आपल्याकडे येल्लो सोडून पण इतर भरपूर कलर्स हा. असतील नऊवारीमध्ये जे ओके. बघितले नसतील असे कलर. ओके. बेसिकली आता फार ट्रेंडिंग कलर चालू आहे मरून कलर. मी तुम्हाला एक दाखवतो अच्छा. मरून ओके. नऊवारीमध्ये. हम्म. ह्याच्यात हँडलूम पण आहेत, पॉवरलूम ओके. पण आहेत, सगळं पण सिल्क ओके. प्युअर असणार. सुंदर असं फॅब्रिक आहे. आणि कलर तुम्ही बघताय, आणि येल्लो मध्ये पण आहे ना, हे वेगवेगळे येल्लो वेगवेगळे कलर shades आहेत, आहेत वेगवेगळे त्याच्यामध्ये. शेड्स आहेत. येस. हे कॉम्बिनेशन आपण तुम्ही सुंदर आहे. बघा. बेसिकली पिंक असतं ना हा, नॉर्मली, हे हा. एकदम असं लाईट लाईट पिंक पिंक आहे. हो. बेबी पिंक म्हणू शकता त्याला. Yes. ही हँडलूमची आहे बघा. ओके. हँडलूमची नऊवारी बघतोय आपण. खूप एकदम छान मस्त अशी pink आहे फॅब्रिक ना पण असा. छान आहे याचं, आणि कलर पण एकदम डिसेंट असा, एकदम भडक भडक बोलतो ना तसं नाही वाटत आहे. खूप छान असा कलर वाटतोय. हा एक कलर मस्त वाटतोय. रेड कॉम्बिनेशन. हम्म. मस्तच. बॉर्डर पण खूप छान आहे. हा पदर कम्प्लीट गोल्डन मध्ये. गडवाल मध्ये नऊवारी आहे. हा, मस्त. ही पूर्ण नऊवारी, मोराची बॉर्डर आहे बघा. ही नऊवारी जर नेसली तर काय वाटेल, चमको एकदम आपण आपल्या फंक्शन मध्ये. ह्या नवरीच्या आहेत ना सगळ्या? असं काय नाही, असं नवरीसाठी आपण स्पेशल आहे. पण ओके, नवरीसाठी स्पेशल आहे. येल्लो कलर असतात ना त्यांचा, हम्म. बेसिकली त्यांना कसं बरोबर. रेस्ट्रिक्शन असतं ना. बरोबर. मला फार
फार डिमांड होती ह्या कलर मध्ये नऊवारीच पाहिजे. ओके. कलर बघता तुम्ही एकदम सुंदर. नऊवारी मध्ये हा हा मरून कलर कलर आहे ना? मरून कलर हा. नाही मिळत कुठेच. येस ते येस पण येस. हँडलूम, ही हँडलूमची आहे. हो डबल पल्लू म्हणतो ना आपण हो. त्यामध्ये बघा. येस. हँडलूम मध्ये नऊवारी मिळते. अजून काय हवंय आपल्याला? आणि कलर आणि पण एकदम भरपूर छान. कलर्स म्हणजे जवळजवळ हम्म. हँडलूम मध्ये नऊवारी मध्येच आपल्याकडे 12-15 कलर आहेत. 9 आहेत. ओके. 6 वारीत तर विषयच आहेत ना, 9 आहेत. बापरे. आणि ते पण येल्लो मध्येच आपण एवढे डिझाईन वगैरे बघितलं तर अजून किती कलर आहेत दादांकडे? 12पेक्षा जास्त वगैरे. सो दादांकडे आपण आता बऱ्याच प्रकारच्या साड्या बघितल्या. म्हणजे पैठणीमध्ये बघितलं, बनारसीमध्ये बघितलं, कांजीवरम बघितलं, त्याच्यानंतर धोती उपरणं बघितलं, पैठणीमध्ये ते पण आणि इतर बरेच जे जे आता व्हिडिओमध्ये आपण बघितलं सगळ्यांनीच. इव्हन मी पण पहिल्यांदाच बघते. त्याच्यानंतर मगाशी आपण जी पैठणी सिलेक्ट केली होती ना ग्रीनमध्ये, ते ती साईडला काढून ठेवली. म्हटलं की त्याच्यानंतर पण बघूया. तर मी बघितलं पण मला त्या ग्रीनशिवाय दुसरा पर्याय नाही वाटत आहे बघावा म्हणून. तर ही मी ग्रीन साडी सिलेक्ट केली आहे. सो येस, ही पैठणी सुंदर याचा पदर आहे आणि इतकं उठून दिसते ना हा कलर, खूपच सुंदर वाटतं. मी बघताय तर याच्यावर माझं आता मन रमलंय पूर्ण. तर ही मी फायनलाइज केली आहे. सो आपण ही घेत आहोत. पुन्हा एकदा लावून बघते मी जस्ट. सो याच्यापेक्षा बेस्ट ऑप्शन असून काहीच असू नाही शकत असं मला वाटतं. सो ही मी सिलेक्ट केली आहे. वाव. म्हणजे मी लाईफमध्ये फर्स्ट टाइम इथं पैठणी घेते आणि माझ्याकडे एकही पैठणी यापूर्वी नव्हती. तर म्हटलं घेतोय तर एकदम व्यवस्थित नीट आणि ओरिजिनल प्युअर मध्ये असते ना ती बघून घ्यावी. तर मैत्रिणींनी पण इथून घेऊन गेलेल्याच आहेत. तर त्यांनी सांगितलं की ही इकडे तू घेऊ शकतेस. तर इकडे आले आणि मला मनासारखी मिळाली, ती म्हणजे मेन मोठी गोष्ट आहे. कारण कसं होतं की बऱ्याचदा आपण दुकानात जातो आणि मनासारखं आपल्याला साड्या नाही मिळत. पण इकडे बरेच ऑप्शन्स आहेत. असं नाही की तुम्हाला एकाच व्हरायटीच्या वगैरे बघायला मिळते, तसं नाही. डिझाईन वेगळी आहे, पॅटर्न वेगळा आहे, त्याच्यानंतर कलर ऑप्शन्स वेगवेगळे आहेत. तर मला ही साडी खूप जास्त आवडली आहे आणि ही मी फायनलाइज केली. आणि यांच्याकडे ग्रीन आता मी अजून नाही काय बोलत. ही दादा पॅक करा. ठीक. तर खाली आपण सगळ्या साड्या बघितल्याच आणि त्यातली मी एक सिलेक्ट पण केली आहे माझी आवडीची पैठणी म्हणून. आणि त्याच्यानंतर आहे ना आता दादांकडे आपण वरती आलो आहे. तर वरती इकडे तुम्ही मागे वगैरे बघू शकता सगळं. आणि आता इथे ज्या सगळ्या साड्या ठेवल्यात ना, तर सगळ्या देण्या घेण्याच्या साड्या पण आहेत. म्हणजे सुरुवात 500 रुपयापासून होते. पण इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या ठेवल्यात. आता इथे तुम्ही बघू शकता गिफ्टिंगसाठी देण्या घेण्याच्या साड्या वगैरे असतात, त्या सगळ्या साड्या इथे आहेत आपल्याला अवेलेबल. आणि सुरुवात आहे 500 रुपयापासून. पण प्रत्येकाची प्राईस रेंज वेगवेगळी आहे. त्या अशा प्रकारच्या सगळ्या साड्या तुम्ही बघता इथे. बघा संपूर्ण अशा साड्या आहेत. प्रत्येकाची प्राइस रेंज वेगवेगळी आहे. पण सुरुवात आहे 500 रुपयापासून. आता गिफ्टिंगसाठीच्या आपण त्या पलीकडे साड्या बघितल्याच. पण गिफ्टिंगसाठी पैठण्यासुद्धा आपण देण्याघेण्यामध्ये यूज करू शकतो आणि त्याची प्राइस रेंज सुरुवात होते 1200 रुपयापासून. तर इथे सगळे पैठण्या ठेवलेल्या आहेत. वेगवेगळे कलर, वेगवेगळे डिझाईन, म्हणजे मल्टिपल ऑप्शन्स आहेत इथे. तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर पैठण्या आहेत. कलर किती छान वाटतोय. त्याच्यानंतर हा कलर डार्क ब्राईट कलर पण आहेत मेन म्हणजे, आणि लाईट कलर पण आहेत. हा पण इकडे सुंदर पिंक कलर आहे. बघा किती छान वाटतोय हा. तर या कमीत कमी प्राइस रेंजमध्ये आपण देण्या घेण्यासाठी पैठणी पण आपण उपयोगात आणू शकतो. कारण बऱ्याचदा कसं होतं आपण साध्या सिंपल साड्या बघतो, पण कोणाला जर आवड असेल तर आपण पैठणीसुद्धा आपण गिफ्टिंगमध्ये देऊ शकतो. तर हे भरपूर ऑप्शन्स आहेत इकडे अवेलेबल. हा पण एक सुंदर कलर वाटते ग्रीन. माझ्या मैत्रिणींनी सांगितलेलं मी आले इकडे आणि सफल झालं. कारण मला माझ्या आवडीची पैठणी मिळाली. जसं मी स्टार्टिंगला म्हणजे मगाशी तुम्हाला सांगितलं, ग्रीन कलर आहे. इतका ठळक आहे ना, म्हणजे मला वाटतं सगळ्यांमध्ये मी जास्त उठून दिसणार आहे. आता त्याचा ब्लाऊज पीस वगैरे शिवायचा ते पुढचा भाग. काकड पैठणीमधून आपण सुंदर अशी पैठणी घेतलेली आहे. ही पॅक केलेली आहे. थँक्यू सो मच दादा. खूप छान वाटलं तुमच्या इथे व्हिजिट करून. आणि दादांकडे याच नाही, आपण जेवढ्या कवर केल्या ना व्हिडिओमध्ये त्याच्यापेक्षाही बऱ्याच व्हरायटी आहेत, बरेच प्रकार आहेत. तर इथे येऊन प्रत्येकाने व्हिजिट करा, कारण खूप छान कलेक्शन आहे. अगदी मनापासून सांगते. आणि ही पैठणी मला मिळाली ते पण प्युअर. तर माझी तर शॉपिंग झालेली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि काकड पैठणीमधून लालबागमध्ये असणारी काकड पैठणी या स्टोअरला नक्की व्हिजिट करा. खूप छान कलेक्शन आहे.
तसं मी मगाशी पण बोलली, भरपूर कलेक्शन आहे दादांकडे. आणि स्टार्टिंग रेंज अगदी 500 पासून देण्याघेण्याच्या साड्या पण इथे आहेत, किंवा बनारसी आहे, फॅन्सीमध्ये आहे, तुम्हाला पैठणीमध्ये अनेक ऑप्शन्स आहेत, किंवा इवन आपण सगळ्याच गोष्टी बघितल्या आहेत. तर येस, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर ऑल, बाय.